देशातील 5 राज्यांमधील निवडणुकांचे निकाल आज जाहीर झाले. मात्र यातील सर्वात जास्त चर्चेत राहिलेलं राज्य होतं ते म्हणजे पश्चिम बंगाल. कारण पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी विरुद्ध भाजप यांचा थेट सामना रंगला होता. त्यात ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली तृणमूलचे गेले 15 वर्षापासूनची बंगालमध्ये सत्ता होती. ही सत्ता संपुष्टात आणण्यासाठी भाजपने जंग पछाडलं होतं. यासाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे बंगालमध्ये जणू तळ ठोकूनच होते. तर ममता बॅनर्जी यांच्याकडून देखील आपली सत्ता टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. मात्र पश्चिम बंगालच्या 293 जागांसाठी मतमोजणी सुरू असताना सुरुवातीपासूनच समोर येणारे कल इतके धक्कादायक होते की संपूर्ण चित्र एखाद्या थरारक चित्रपटाच्या क्लायमॅक्स सारखं वाटत होतं. कधी भाजपची भगवालाट आघाडी घेताना दिसत होती, तर कधी ममता बॅनर्जी यांचा खेळ पुन्हा शर्यतीत पुढे येताना दिसत होता. मात्र बंगालमध्ये भाजपचा विजय नक्की आहे. यानंतर आता विजयाच्या चर्चांदरम्यानच भाजपमधील मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असलेल्या लोकांच्या नावांची चर्चा सुरू झाली. कोणती आहेत हे नावं पाहूयात. यातील पहिलं नाव आहे ते म्हणजे एकेकाळी ममतांचे शिलेदार राहिलेले, बंगाल निवडणुकीत भाजपचा मुख्य चेहरा राहिलेले पश्चिम बंगालमधील भाजपचे फायर ब्रँड नेते शुवेंदू अधिकारी. ते सध्या नंदीग्राम मतदारसंघातून आमदार आहेत. तर यावेळी त्यांनी नंदीग्राम आणि भवानीपूर दोन्ही जागांवरून निवडणूक लढली. भवानीपूर या ठिकाणी स्वतः ममता बॅनर्जींना त्यांनी काटेकी टक्कर दिली. विशेष म्हणजे अधिकारी हे मूळचे तृणमूल काँग्रेसचेच आहेत. भाजपमध्ये ते 2021च्या विधानसभा निवडणुकांच्या वेळी आलेले आहेत. त्यावेळी त्यांनी नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना हरवलं होतं. तर यावेळी भवानीपूरमधून देखील ते उभे होते. त्यामुळे या मजबूत नेत्याचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत कायम आहे. अधिकारी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर 55 वर्षीय शुवेंदू अधिकारी हे भाजपमधील प्रभावशाली नेत्यांपैकी एक असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे ते निकटवर्तीय मानले जातात. सध्याच्या विधानसभा निवडणुकीत ते भाजपच्या प्रमुख रणनीतिकारांपैकी एक आहेत. त्यांचे वडील शिशिर अधिकारी हे काँग्रेसचे खासदार होते आणि मनमोहन सिंग सरकारमध्ये राज्यमंत्री देखील होते. त्यांचे भाऊ दिवेंदू आणि सौमेंदू अधिकारी हे देखील लोकसभा सदस्य राहिलेले आहेत. तर ते पूर्व मिदनापूरमधील प्रभावशाली राजकीय घराण्यातून येतात. शुवेंदू अधिकारी हे प्रभावशाली राजकीय कुटुंबातून आले आहेत. त्यांच्या कुटुंबाचा पूर्व मिदनापूर म्हणजे पूर्बा मेदिनीपूर जिल्ह्यात मोठा दबदबा असून त्यांना या भागातील राजकीय सम्राट असंही म्हटलं जातं. त्यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात काँग्रेसमधून झाली. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी काँग्रेसमधून राजकारणात प्रवेश केला आणि कांथी नगरपालिका येथून नगरसेवक म्हणून निवडून आले. 1998 मध्ये त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि 2006 मध्ये कांथी दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून विधानसभेत आले. मात्र नंदीग्राम आंदोलनातून त्यांना खरी ओळख मिळाली. 2007 मध्ये नंदीग्राम आंदोलनात त्यांनी ममता बॅनर्जींसोबत नेतृत्व करत स्वतःची फायर ब्रँड नेता म्हणून ओळख निर्माण केली. त्यावेळी इंडोनेशियाच्या सलीम समूहाच्या रासायनिक प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहणाविरोधात मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनात 14 मार्च 2007 रोजी पोलिसांच्या गोळीबारात 14 आंदोलकांचा मृत्यू झाला होता, ज्याची चर्चा राज्यभर होती. राज्यभर संतापाची लाटही उसळली आणि अखेर हा प्रकल्प रद्द करण्यात आला. नंदीग्राम आणि सिंगूर येथील आंदोलनांमुळे 2011 मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत आली आणि डाव्या आघाडीच्या 34 वर्षाच्या सत्तेला पूर्णविराम मिळाला. तसेच अधिकारी हे ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी होते. या यशानंतर शुवेंदू अधिकारी यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट देण्यात आलं. त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये तामलुक मतदारसंघातून विजय मिळवला आणि ममता बॅनर्जींचे विश्वासू सहकारी बनले. 2016 मध्ये तृणमूलच्या पुनर्विजयानंतर त्यांना राज्यात बोलावून परिवहन खात्यासह इतर महत्त्वाची मंत्रालये देण्यात आली. मात्र अखेर त्यांनी तृणमूलमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केला. तृणमूल काँग्रेसमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे शक्तिशाली नेते म्हणून त्यांची ओळख होती. मात्र अभिषेक बॅनर्जी यांचा पक्षातील वाढता प्रभाव आणि निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्यासोबतचे मतभेद यामुळे त्यांची ताकद कमी झाली. 2019 नंतर मतभेद अधिक तीव्र झाले आणि नोव्हेंबर 2020 मध्ये त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर डिसेंबर 2020 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांना पराभूत करून त्यांनी राज्याच्या राजकारणात मोठी छाप पाडली. दरम्यान अधिकारींसोबत बंगालच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आणखी एक ताकदवान नेत्याचं नाव आहे ते म्हणजे दिलीप घोष. दिलीप घोष हे पश्चिम बंगाल भाजपमधील दिग्गज नेत्यांपैकी एक मानले जातात. ते पश्चिम बंगाल भाजपचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. घोष यांनी त्यांचा राजकीय प्रवास RSSचे प्रचारक म्हणून सुरू केलेला आहे. तर 2014 मध्ये ते भाजपमध्ये आले आणि 2015 मध्ये पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष झाले. 2016च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी खरगपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकली. तर 2019 मध्ये मेदिनीपूरमधून ते लोकसभेवर गेले आहेत. तर यावेळी देखील ते खरगपूरचे उमेदवार होते. त्यामुळे अधिकारी यांच्यानंतर घोष हे देखील मुख्यमंत्री पदाचे प्रबळ उमेदवार मानले जात आहेत. त्यामुळे मंडळी, पश्चिम बंगालच्या निवडणुकांच्या निकालाबद्दल तुम्हाला काय वाटतं, त्याचबरोबर तेथील मुख्यमंत्री कोण होणार याबाबत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.